दैवत पांडुरंगाने तुकाराम महाराजांची लाज राखली. नेमकं काय घडले त्यावेळी? संत तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते नेहमी पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन असायचे. एकदा त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी होती आणि 2 पुजाऱ्यांना आमंत्रित केले होते. विधीनंतर पुजाऱ्यांना काही फळे आणि दक्षिणा द्यायची होती. विधी पूर्ण झाल्यानंतर आणि पुजाऱ्याचे जेवण झाल्यानंतरच कुटुंबातील सदस्यांना त्यांचे भोजन करता येत होते. विधीच्या तयारीसाठी जिजाईनी म्हणजेच त्यांच्या पत्नी यांनी तुकारामांना खरेदी करायच्या वस्तूंची यादी दिली आणि लवकरात लवकर परत येण्यास सांगितले. आपल्या गावाच्या शिबेवर आल्यावर तुकारामांनी पाहिले की एक शेतकरी आपले पीक कापत आहे. शेतकऱ्याने तुकारामांना इशारा केला आणि पीक कापण्यास मदत केली तर पैसे आणि काही धान्य देऊ असे सांगितले. तुकारामांनी तत्परतेने होकार दिला आणि ते त्या कामाला लागले. ते कार्य करत असताना पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. जिजाईने दुपारच्या विधीच्या वस्तू विकत घ्यायला सांगितल्याचा त्यांना विसर पडला होता. बघता बघता दुपारची वेळ झाली. पुजारी येणार होते. जिजाई घाबरल्या होत्या आणि त्यांना काय करावे ते कळत नव्हते. थोड्याच वेळात तुकाराम सर्व साहित्य घेऊन आले. जिजाईने लगेच तयारी सुरू केली. तुकारामांनी नदीकाठी जाऊन स्नान केले. तोपर्यंत पुजारीही आले आणि त्यांनी विधी सुरू केला. विधी पूर्ण झाल्यावर तुकारामांनी त्यांना केळी, पेरू आणि थोडे दूध दिले. पुजारी तुकारामांना आशीर्वाद देऊन निघून गेले. त्यानंतर सर्वांचे जेवण झाले. तुकारामांनी जिजाऊंना सांगितले की मी आता मंदिरात जाऊन विश्रांती घेतो. जिजाऊ जेवण उरकून बाहेर आल्या तेव्हा त्यांना तुकाराम घराकडे येताना दिसले. ते खूप थकलेले दिसत होते आणि मातीने भरलेले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहून तिला आश्चर्य वाटले. ती मंदिराच्या दिशेने धावली पण तिथे कोणीच नव्हते. तिने घरी येऊन तुकारामांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तुकारामांनी डोळे मिटले, हात जोडून पांडुरंगाची प्रार्थना केली. तेव्हा त्यांना समजले की प्रत्यक्षात काय घडले आहे. त्यांच्या डोळ्यातून भावाची अश्रू वाहू लागली. आनंदाने ते जिजाऊंना म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात. आज पांडुरंग माझ्या रूपात आला आणि तुम्हा सर्वांना आशीर्वाद दिला. तू मला विकत घेण्यास सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने आणल्या आणि आजचे विधी सांभाळले. आपल्या गावाच्या बाहेरील एका शेतकऱ्याने मला त्याचे पीक कापण्यासाठी मदत करण्यास सांगितली. मी तेथे गेलो आणि विधी पूर्णपणे विसरलो. आज पांडुरंगाने माझी लाज राखली. मित्रांनो, तुम्हाला देवाचे नामस्मरण करण्याची शक्ती दिसली का? पांडुरंगाने स्वतः तुकारामाचे रूप घेऊन सर्व साहित्य आणून सोहळा सांभाळला. शेतात काम करताना नामस्मरणात तल्लीन होऊन स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या आपल्या भक्ताची मान त्यांनी वाचवली. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.